नमस्कार, मी सुजित भोगले। आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत किंवा आपण थोडासा 12 वर्षाचा मागोवा घेणार आहोत। सामान्यतः आपण असं म्हणतो की 12 वर्षामध्ये तपस्या पूर्ण होते आणि तपस्या पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फळ प्राप्त होतं। तर आपण 2014 साली भारतीय जनता पक्षाने केंद्रामध्ये सत्ता स्थापन केली, महाराष्ट्रात पण सत्ता स्थापन केली आणि आता 2026 आलेलं आहे। म्हणजे 12 वर्षाच्या पिरियडमध्ये केंद्रामध्ये भाजपची एकछत्री राजवट होती। महाराष्ट्रामध्ये मधल्या 2-3 वर्षाचा कालावधी वगळला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपाचीच राजवट होती। आपण या 12 वर्षाच्या राजवटीचा आढावा घेतानाच 2014 पूर्वीचा भाजप कसा होता आणि सत्तेत आल्यावर भाजपमध्ये काय बदल घडले, सकारात्मक घडले, नकारात्मक घडले, याचं थोडंसं अनालिसिस करणार आहोत। मुळातून भारतीय जनता पक्ष हा बौद्धिक विचारवंतांचा पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाला ज्याला एक पाठीमागे थिंक टँक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने उपलब्ध आहे, जो सातत्याने राष्ट्रनिर्माण किंवा हिंदू धर्मीयांचं पुनरुत्थान, हिंदू संस्कृतीचं पुनरुज्जीवन याच्यावरती सातत्याने चिंतन करत असतो। सातत्याने भाजप ही जी त्यांची राजकीय आघाडी आहे त्या राजकीय आघाडीला सुद्धा ते मार्गदर्शन करत असतात आणि संघाच्या मार्गदर्शनाच्या आधारावरती भाजप आपली राजकीय धोरणं ठरवत असते। म्हणजे भाजपाची स्थापना झाली 1980 साली आणि साधारणतः 1989 साली भाजपा राम मंदिर आंदोलनामध्ये उतरली। तर 1989 सालापासून 2014 सालची स्थिर सत्ता मिळेपर्यंत भाजपच्या अजेंड्यावरती 3 महत्वाचे विषय होते। पहिलं होतं अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या जागी रामाचं एक भव्य मंदिर उभारणे। दुसरं होतं 370 कलम रद्द करणे आणि तिसरा त्यांचा सगळ्यात महत्वाचा अजेंडा होता त्याच्या जोडीला काशी आणि मथुरा मुक्त करणे। आता 12 वर्षामध्ये भाजपने काय साधलं तर 12 वर्षामध्ये भाजपने राम मंदिराच्या निर्मितीचं काम करून दाखवलं। 12 वर्षामध्ये भाजपने 370 कलम रद्द करून दाखवलं। काशी आणि मथुरा हा विषय थोडासा मागे पडला कारण त्या संदर्भातल्या ज्या कायदेशीर अडचणी होत्या त्या सोडवता आल्या नाही। त्याचप्रमाणे भाजप थोडंसं विकासाच्या राजकारणाच्या मागे लागल्यामुळे मंदिरांचं राजकारण जरा मागे पडलं आणि मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्यामुळे 2029च्या भाजपच्या अजेंड्यामध्ये काशी मथुरा असेल किंवा नाही याच्याबद्दल थोडीशी आता तरी आपल्या मनामध्ये शंका आहे। 370 कलम रद्द करणं हा अत्यंत धाडसी निर्णय भाजपने घेऊन दाखवला। राम मंदिराचं सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेने स्थापना करून दाखवली। वास्तवामध्ये राम मंदिराचं जितक्या योग्य पद्धतीने भाजपाला मार्केटिंग करता यायला पाहिजे होतं तितकं त्यांना मार्केटिंगच करता आलेलं नाही। किंबहुना भाजपावाल्यांना किंवा संघवाल्यांना राम मंदिर आपण निर्माण केलं म्हणजे नेमकं काय केलेलं आहे हेच अजूनपर्यंत नीटसं समजलेलं नाहीये। हे समजायचं असेल तर तुम्हाला थोडासा इस्लामचा इतिहास अभ्यासावा लागेल। गेल्या 1400 वर्षाचा इस्लामचा जो इतिहास आहे तो असा आहे की ते ठिकठिकाणी जातात, हातपाय पसरतात, तलवारीच्या बळावर धर्मांतर घडवतात, तिथला स्थानिक धर्म उद्ध्वस्त करतात, त्या धर्माची असणारी मंदिरं उद्ध्वस्त करतात, त्या धर्माची असणारे चर्चेस उद्ध्वस्त करतात आणि त्याच जागेवरती ते स्वतःची एखादी मशीद उभी करतात। हे जगभर घडत आलेलं आहे आणि गेल्या 1400 वर्षात शांतपणे तलवारीच्या बळावरती हे लोक 56 देशांमध्ये पोहोचले आहेत। आज 56 देशांमध्ये इस्लामी राजवट आहे। इस्लामच्या या 56 देशांमधल्या पोहोचण्याच्या प्रवासामध्ये किंवा या 1400 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांना आतापर्यंत फक्त 2 ठिकाणी हर्डल्सचा सामना करावा लागलेला आहे। पहिलं हर्डल आहे इस्तंबूल किंवा जेरुसलेम ज्याला आपण म्हणतो। जेरुसलेम हे ख्रिश्चनांसाठी महत्वाचं ठिकाण आहे, यहुदींच्यासाठी महत्वाचं ठिकाण आहे आणि मुसलमानांसाठी सुद्धा महत्वाचं ठिकाण आहे। जेरुसलेम मधली मशीद अजूनही वादग्रस्त आहे। अजूनही जेरुसलेम शहरावरती या तिन्ही धर्माच्या नागरिकांचा आपापल्या भागामध्ये प्रभाव आहे। त्यामुळे जेरुसलेमचा जो संघर्ष आहे किंवा जेरुसलेमचा जो प्रश्न आहे तो गेल्या 1400 वर्षात निकाली निघालेला नाहीये। दुसरं असंच एक अत्यंत महत्वाचं स्थान म्हणजे हगिया सोफिया मशीद म्हणून आहे इस्तंबूलमध्ये, हगिया सोफिया मशीद जी आहे ती तुर्कस्तानमध्ये आहे।
तुर्की ज्याला आपण म्हणतो. तर आधी हगिया सोफिया मशीद होती, त्या मशिदीच्या पूर्वी तिथं चर्च होतं, ते चर्च पाडून मशीद बनवली गेली. कालांतराने परत एकदा ख्रिश्चनांची राजवट आली, पुन्हा एकदा त्यांनी मशीद पाडली आणि तिथं चर्च बनवलं. आता परत तुर्कस्थानमध्ये खलिफाची किंवा इस्लामी राजवट आहे आणि आता हगिया सोफिया मशिदीमध्येच रूपांतरण केलं गेलेलं आहे. थोडक्यात आतापर्यंत 1400 वर्षात या लोकांनी अन्य धर्मियांची जी प्रार्थना स्थळं ताब्यात घेतली होती त्याचा ताबा त्यांनी शेवटपर्यंत सोडलेला नाही. भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने एक खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे की या मंदिराचा जो वाद होता त्यांनी न्यायालयामध्ये सादर केला. न्यायालयामध्ये तत्कालीन पुरावे सादर केले गेले आणि पुराव्यांच्या बळावर सरकारने हे सिद्ध केलं की ती जागा ही राम जन्मभूमीचीच जागा आहे. त्या ठिकाणी आधी एक मंदिर होतं आणि ते मंदिर पाडलं जाऊन तिथे बाबरी मशीद बनवली गेली होती. ही गोष्ट आपण कायदेशीर दृष्ट्या डॉक्युमेंटरीली सिद्ध केली. ही सिद्ध केल्यानंतर ती जागा आपण आपल्या संविधानाच्या नुसार ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी आपण एक भव्य राम मंदिर उभारलं. याला इस्लामी भाषेमध्ये जर आपण विचार करायचा असेल तर ते आपण कुफ्र केलेलं आहे. नरेंद्र मोदींनी जर काय केलं असेल तर कुफ्र केलेलं आहे. आणि 1400 वर्षांनंतर आपण यांना मात देऊन या ठिकाणी राम मंदिर उभारलं. ही गोष्ट जगभरातल्या इस्लामी अत्याचारांनी पिचलेल्या विधर्मी नागरिकांसाठी खूप मोठा आशेचा किरण आहे की तुम्ही तुमच्या देशाच्या प्रचलित संविधानाच्या किंवा प्रचलित कायद्याच्या चौकटीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने केलेलं धार्मिक अतिक्रमण कायद्याच्या चौकटीत राहून चुकीचं आहे हे तुम्ही सिद्ध करू शकता आणि कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही ती जागा ताब्यामध्ये घेऊन तिथं स्वतःला हवी असलेली किंवा जी योग्य असायला पाहिजे होती ती वास्तू उभारू शकता. हा मुद्दा दुर्दैवाने सध्या भारतीय जनता पक्षाला सर्वसमावेशकतेचं वेळ लागल्यामुळे किंवा संघवाल्यांना सुद्धा सध्या सामाजिक समरसता सुचायला लागल्यामुळे हा मुद्दा या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मांडलाच नाही. म्हणजे 500 वर्ष लढून आपण राम मंदिर मिळवलं हे महत्वाचं नाहीये. 1400 वर्ष इस्लामचा जो अश्वमेधाचा अश्व मोठा सुटलेला आहे त्याला बांधण्याचं काम आपण करून दाखवलेलं आहे. ही फार मोठी पुरुषार्थाची गोष्ट आहे. दुर्दैवाने या गोष्टीला या पद्धतीने एनकॅश करणंच भारतीय जनता पक्षाला जमलं नाही. त्यामुळे आपण ज्याला म्हणतो की बोलणाऱ्याचे गहू विकले जातात, न बोलणाऱ्याचे सोनं सुद्धा विकलं जात नाही. तर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत हे 100% खरं आहे की जी गोष्ट आपण एनकॅश करू शकतो, जी गोष्ट आपण इतिहासामध्ये नोंदवली जाऊ शकेल अशी गोष्ट करून दाखवतो, ती गोष्ट भारतीय जनता पक्ष मांडण्यामध्ये सुद्धा अपयशी ठरलेला आहे. कलम 370चा किस्सा सुद्धा एक्झॅक्टली राम मंदिराप्रमाणे घडलेला आहे. कलम 370 ज्या वेळेला लागू केलं गेलं त्यावेळेला आपण एक प्रकारे अघोषित पद्धतीने भारतामध्ये एक वेगळं राष्ट्र जन्माला घातलं. श्यामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीरमध्ये जे बलिदान दिलं होतं त्या बलिदानाच्या वेळेला त्यांनी दिलेली घोषणा खूप महत्वाची होती कि एक देश में 2 निशान, 2 प्रधान और 2 संविधान चल नहीं सकते. 2 निशान म्हणजे जम्मू काश्मीरचा झेंडा वेगळा होता, भारताचा झेंडा वेगळा होता. 2 प्रधान म्हणजे जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री हा वजीर आझम किंवा पंतप्रधान समजला जात होता आणि भारताचे पंतप्रधान वेगळे होते. आणि 2 संविधान याच्यासाठी की इस्लामी बहुल भाग असल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये शरिया किंवा इस्लामी राजवट चालू होती, आपल्या संविधानाची राजवट चालू नव्हती. हे इतकं मोठं पातक होतं जे आपल्याकडे शेख अब्दुल्ला आणि जवाहरलाल नेहरूंनी घडवलं होतं. आणि 370 आणि 35 हे कलम आपण रद्द करून ती इस्लामी राजवट उद्ध्वस्त करून जम्मू काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं. ही गोष्ट अक्षरशः सुवर्णाक्षरांनी लिहून काढण्यासारखी आहे. दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाला याचं सुद्धा मार्केटिंग जमलं नाही. इस्लामी राजवट म्हणजे काय असतं आणि इस्लामी राजवटीचे परिणाम काय होतात हे तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये अगदी व्यवस्थित समजून येऊ शकतं. जम्मू काश्मीरमध्ये 1989 पर्यंत काश्मीरी पंडित राहत होते. नंतर काश्मीरी पंडितांना तिथून अक्षरशः ज्याला खदेडून लावणं किंवा पळवून लावणं म्हणतात त्या पद्धतीने नेस्त्या वस्त्रांशी हाकलून दिलं गेलं. तरी सुद्धा काश्मीरमध्ये 5% हिंदू अस्तित्वात होते.
हे 5% हिंदू कोण होते? तर सगळे 5% हिंदू दलित समाजातील होते. ज्या ज्या ठिकाणी इस्लामी राजवट स्थापन होते त्या ठिकाणी रस्ता साफ करणं, टॉयलेट साफ करणं, अशा पद्धतीची जी गलीज कामं किंवा जे घाणेरडं काम आहे अशी कामं करण्यासाठी काफिरांना ठेवून घ्या आणि त्या काफिरांच्याकडनं ही काम करून घ्या, अशा पद्धतीची आज्ञा त्यांच्या धर्मग्रंथामध्ये आहे. आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही इस्लामी राजवटीमध्ये जर गेला तर तुम्हाला 3 ते 5% लोकसंख्या ही काफिरांची दिसेल आणि त्यांच्याकडून अशी गलीज कामं करून घेतली जाताना तुम्हाला दिसतील. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा वेगळी अवस्था नव्हती. आपल्याकडचे वाल्मिक आणि दलित समाजातले जे लोक तिथे होते त्यांचं धर्मांतरण केलं जात नव्हतं. त्या लोकांना मताधिकार नव्हता. परत एकदा सांगतो, त्या लोकांना 1950 पासून 2019 साली 370 कलम रद्द करेपर्यंत मताधिकार नव्हता. त्यांना मत देण्याचा अधिकार नव्हता. त्यांना फक्त गलीज कामं करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं. थोडक्यात त्यांना फक्त टॉयलेट साफ करणे, रस्ते साफ करणे अशा कामासाठी त्यांना ठेवून घेतलं गेलेलं होतं आणि ते अक्षरशः बिचारे जनावराचं जीवन जगत होते. बाकीचे हिंदू जेवढे होते त्या सगळ्या हिंदूंना त्यांनी काश्मीरमधून पळवून लावलेलं होतं आणि काश्मीरमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने इस्लामी राजवट स्थापन केलेली होती. ज्या वेळेला आपण 370 आणि 35 कलम रद्द केलं त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने संविधान लागू झालं. संविधान लागू झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट अशी घडली की तिथे राहणाऱ्या 5% दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आणि त्यानंतर त्यांना आयुष्यात पहिल्यांदा मतदान करण्याची संधी उपलब्ध झाली. आपल्याकडे दलितांचे नेते संपूर्ण देशभर पसरलेले आहेत, प्रसिद्ध आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाचा दरवेळेला ते दाखला देत असतात आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन व्हायला पाहिजे छाती ठोकून सांगत असतात. परंतु यांच्यापैकी एकाही नेत्यांनी 2019 ला 370 कलम रद्द होईपर्यंत जम्मू काश्मीर मधले दलित जी जनावराची अवस्था जगत होते त्याच्यावरती एकदाही भाष्य केलेलं नाही. काशीराम कधी याच्यावर बोलले नाही, मायावती कधी याच्यावर बोलल्या नाहीत, रामदास आठवले कधी याच्यावर बोलले नाही, ना प्रकाश आंबेडकर कधी याच्यावर बोलले. भारतीय जनता पक्षाने 370 कलम रद्द करून ज्या वेळेला काश्मीर मधल्या दलितांना या मुख्य प्रवाहामध्ये आणलं, ही गोष्ट खरं तर संपूर्ण देशामध्ये गुढ्या तोरणं उभे करून साजरी करण्यासारखी गोष्ट होती. किंबहुना भारतीय जनता पक्षावरती जो ब्राह्मणी पक्ष म्हणून शिक्का लागलेला आहे, शेठजी भटजींचा पक्ष म्हणून शिक्का लागलेला आहे, मनुस्मृतीचं समर्थन करणारा पक्ष म्हणून शिक्का लागलेला आहे, हा शिक्का पुसून टाकण्याची सुवर्ण संधी भाजपाला उपलब्ध होती की 1950 पासून 2019 पर्यंत जे कुठलाही राज्यकर्ता घडवू शकला नाही ते आज भारतीय जनता पक्षाने घडवलेलं आहे आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या दलितांना माणूस म्हणून जगण्याचा आम्ही अधिकार दिलेला आहे. परंतु हा मुद्दा या पद्धतीने भाजपाने मांडलाच नाही. म्हणजे आपल्याला आपण केलेल्या ज्या खऱ्या आणि चांगल्या अचिव्हमेंट्स असतात त्या जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येत नसतील तर ती आपली एक खूप मोठी राजकीय घोडचूक असते आणि त्याची आपल्याला किंमत चुकवावी लागते. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने 370 रद्द केलं. 2022 मध्ये भारतीय जनता पक्षाने राम मंदिर मुक्त केलं. परंतु 2024च्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये यापैकी एकही मुद्दा नव्हता. ते 400 पारच्या घोषणा देऊन लढत होते आणि त्यावेळेला राहुल गांधींनी नॅरेटिव्ह रेटलं की आता हे लोक संविधान बदलणार आहेत आणि केवळ यांना संविधान बदलू द्यायचं नाही या एका नकारात्मक भावनेतून अनेक बहुजनांनी भाजपला मतदान केलं नाही. याला जबाबदार सुद्धा भारतीय जनता पक्ष आहे की आम्ही तुमच्यासाठी जे चांगलं केलेलं आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत जर पोहोचवणारच नसू तर तुमच्या मनात आमच्याबद्दल असलेला पूर्वग्रह संपू शकत नाही. हे समजून घेण्यात भारतीय जनता पक्ष अपयशी ठरला. त्यामुळे या 12 वर्षाच्या जर आपण तपस्येचा विचार करणार असलो तर या 12 वर्षाच्या या तपस्येतल्या या सगळ्यात मोठ्या अशा 2 चुका आहेत ज्या भारतीय जनता पक्षाने भूतकाळात तर सुधारलेल्या नाहीये, भविष्यात सुधारतील अशी मला आशा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण जरूर ऐका. हा मुद्दा, हा प्रश्न घेऊन आपण यापुढे अजूनही 1-2 व्हिडिओ करणार आहोत. आपण अजूनही पुढे बोलणार आहोत. ही सिरीज आवर्जून बघा. धन्यवाद.